अहिल्यानगरचे आमदार सुजय विखे होत असतील तर भाजपला मतदान करू. मुस्लिम समाजाचा निर्णय. अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आणि यावेळी चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे मुस्लिम समाजातून समोर आलेलं एक राजकीय वक्तव्य आणि ईद ए मिलाद निमित्त झेंडी गेट परिसरात झळकलेलं सुजय विखे पाटील यांचं बॅनर. मंडळी, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मागे मुस्लिम समाज उभा राहणार असून पुढील आमदार आणि खासदार सुजय विखे पाटील हेच होणार. त्यांच्यासाठी आम्ही भाजपला मतदान करू असं वक्तव्य माजी नगरसेवक नज्जू पहलवान यांनी केलंय. 2 दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्यानंतर आता शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. नज्जू पहलवान यांनी आपल्या भागातील विकास कामांबाबत नाराजी व्यक्त करताना, आमच्या वॉर्डात कोणी येत नाही, आमच्याकडे खासदारांचंही लक्ष नाही, त्यामुळे पुढील आमदार आणि खासदार सुजय विखे पाटील हेच हवे आहेत असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर पुढच्या निवडणुकीत आमदार बदलायचं असून सुजय विखे पाटील यांच्या रूपाने भाजपचा आमदार करायचं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की अहिल्यानगर शहरात सुजय विखे पाटील यांच्यासाठी मुस्लिम समाजातून राजकीय वातावरण तयार होतंय का? मात्र हे काही व्यक्तींचे किंवा स्थानिक गटांचे वक्तव्य आहे की त्यामागे व्यापक राजकीय भूमिका आहे, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.